मुख्यमंत्री साहेबांचे खरंच त्यांना आव्हान करून सांगतोय की तुम्ही याच्यात सोडू नका कोणाला आता, कारण मराठा समाज तुमच्याकडे डोळे लावून बसलाय। कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत, देशमुख भैयांचं कुटुंब सगळं दहशतीखाली आहे। त्यांच्या घराला पूर्ण संरक्षण द्या आज, हो, कारण ते घाबरलेले आहेत, दहशतीखाली ते गुंड आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री साहेब जर ऐकत असतील तर तातडीने त्यांच्या घराला संरक्षण लावा, त्यांच्या प्रत्येक माणसाला संरक्षण द्या आणि आजीवन द्या, कारण प्रत्येक जण आज राज्यातला माणूस हळहळ करतोय संतोष भैयाचा इतका क्रूर पद्धतीने खून करण्यात आलेला। त्यामुळे कोणाला सोडू नका, हे प्रतिक्रिया देतेतच कसं काय? आता कळालं आम्हाला तुमच्या माध्यमातून, प्रतिक्रिया आरोपी कसं काय देतो? त्यासाठी तुम्ही काय ठरवलंय का अंधारातून? तुम्ही काय अंधारातून ठरवलंय का? काय षडयंत्र सापळा रचलाय का तुम्ही? ते जर माणसं मारत सुटलाय, गोरगरिबांचे लेकरं उन्हात पडायला लागले, आज त्या लेकराच्या, देशमुख भैयाच्या लेकराच्या डोक्यावर छत्र नाही राहिलं बापाचं, मग आज मायाचं छत्र धरायचं काम पालक म्हणून फडणवीस साहेबांचं, न्याय देण्याचं काम फडणवीस साहेबांचं आहे, तर आरोपी म्हणून तुम्हाला संबंध नाही? कसं काय संबंध नाही? बाकीचे आरोपी कुठे आहेत आणखीन? हे सगळे आरोपी धरा, हे सगळ्यांचे यांचे कॉल डिटेल चेक करा। ह्यो मारणाऱ्या लोकांशी बोललाय, मारणारे लोक याच्याशी बोललेत का? ह्यो कोणत्या मंत्र्यांशी बोललाय, सरकारशी बोललाय, कोणाशी बोललाय? आतापर्यंत 2-3 महिन्यापासूनचे आजपर्यंतचे सगळे डिटेल काढा त्यांचे, आणि ज्यांनी पाठबळ दिले हे खून पचवायसाठी त्यांना सगळ्यांना मध्ये घ्या। याच्यात सगळे लोक भांडतायत। त्या अंजलीताई दमानिया बसल्यात, तिकडे ते धस बसलेत, तिकडे ते क्षीरसागर आहेत, इकडे सोळुंके आहेत, हे सगळे लोक आणि पुरा राज्यातला मराठा समाज, सगळ्या पक्षातला, सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावरती आहेत, आणि हा जर अशी प्रतिक्रिया देतोय, मग काय तुम्ही आमची दिशाभूल करायचं ठरवलंय की काय? आमची दिशाभूल सरकारनं करायची ठरवली? हे बघा मुख्यमंत्री साहेब, यातला एकही माणूस सुटता कामा नाही, सगळे अंडर ट्रायल चालली पाहिजे। मोठमोठाले वकील द्या, एका केसमध्ये संतोष भैयाच्या जास्तीत जास्त वकील द्या, उज्ज्वल निकम साहेबांसारखे असे मोठमोठाले वकील उभा करा, जे कुटुंब मागणी करीन ते करा, आमचंही कोणाचं ऐकू नका। जे कुटुंबाला वाटेल ते मोठाले वकील द्या, पण या केसचा छडा म्हणजे हे जेलमध्ये सडलेच पाहिजे। यातला एकही माणूस सुटला, त्या दिवशी राज्य बंद पडलं म्हणून मुख्यमंत्री साहेब समजा। आम्ही कोणालाही सुट्टी देणार नाहीत, मग न्याय आम्ही करणार। दादा, आरोपी वाल्मिक कराड यांनी असा दावा केलाय की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत। पुन्हा त्याच विषयात यायला लावू नका। सरकारने हे काही गौड बंगाल केलंय का? काय काही म्हणायला लावून पळून लपून लावलं का? आतापर्यंत जे आरोपीची पाठराखण करतेत, पाठबळ देतेत, ते मुख्यमंत्र्यांसंग चहा पिते, म्हणजे जनता काय पागल आहे? बाकीचे आरोपी कुठे आहेत? आमचं मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणं आहे, कुटुंबाने, देशमुख कुटुंब सगळं तुमच्याकडे डोळे लावून बसलेलं आहे। फडणवीस साहेब न्याय देतील, आणि मराठा ही फडणवीस साहेबाकडे न्यायाची अपेक्षा करू नये की फडणवीस साहेब सगळ्यांना जेलमध्ये कायम सडविणार, आणि तुम्हीही शब्द दिलेला आहे की मी एकालाही सोडणार नाही, असा फडणवीस साहेबांनी शब्द दिला। त्या शब्दावरती विश्वास ठेवून मराठा समाज जागा आहे, आणि त्या शब्दावर विश्वास ठेवलेला आहे। तो शब्द मुख्यमंत्री साहेबांनी खोटा होऊ देऊ नका। यातला एकही सुटला, आणि यांना साथ देणारे मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, हे जरी सुटले, तुम्ही सोडले, तरी तुम्हाला सोपं जाणार नाही। राज्यातला मराठा एका घंट्यात सगळ्या राज्यात येऊन उभा राहणार। दादा, तुम्ही आता बोलता बोलले की आरोपीला जो पाठिंबा देणार आहे तो मुख्यमंत्र्यांसोबत चहा पितो, नेमकं तुमचं बोलायचं? अरे मग आता इकडे आरोपी हिंडायला लागले, तुम्ही ज्याला पाठ देता ते रोज तिथं हिंडत आहे, तुम्हाला काय वाटत नाही त्याचं? एक कुटुंब एवढं दहशतीखाली आहे, एवढं दुःखातून चाललंय, या कुटुंबाची तुम्हाला काही काळजीच नाही का? पालक हे मुख्यमंत्री, आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी
धरलेला एकही आरोपी सुटता कामा नाही, कारण तो त्याच्यात आहे. तो नाही म्हणतो म्हणून तुम्ही सोडून देता काय? उद्या कुणी म्हणन मी नाही त्याच्यात. मग मुख्यमंत्र्याच्या शब्दाला या राज्यात काही किंमत आहे का नाही? ज्यांनी खून घडून आणलाय, ज्यांनी खंडण्या घडून आणल्यात, ज्यांनी गुंडगिरी केली, काय बाळकाबाळक्या केल्यात जमिनी, याला पाठबळ कोणत्या मंत्र्याचं, कोणत्या आमदाराचं आहे, कोणत्या खासदाराचं आहे, हे बघण्याचं काम मुख्यमंत्र्याचं नाही का? का धरला की सोडा म्हणजे का हुकुमशी आहे का इथं? आणि तुम्ही कसं सोडतात बघतो आम्ही मग. कारण ती स्टेटमेंट कशाच्या जीवावर करायला लागलाय. सरकारने काय पाठबळ दिलं काय रात्रीतून? तू होय अटक, आम्ही तुला सोडून आणतो ना, असं असं बोल. सुट्टे नाही भाऊ, असं असं बोल आणि तसं तसं बोल. ते दिवस गेले तुमचे. हां, तुमचे दिवस गेले आता. हां, तुमचे दिवस गेले आता, बाद झाले. आम्ही मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवला आणि जाहीरपणानं मुख्यमंत्र्याला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही सगळ्या मराठ्यांनी तुमच्या शब्दावरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे की तुम्ही कोणाला सोडणार नाहीत, कोणाला सोडणार नाहीत. मंत्री असला तरी घेणार तुम्ही मधी, यांच्यावर मोकाबी लावणार सगळ्यांवरती. तुम्ही 302 120 मध्ये सुद्धा यांना घेणार. आणि तुम्ही तसे म्हणलेले त्या शब्दावर मराठा समाज आजपर्यंत शांत राहिलेला आहे. जर याच्यात दगा फटका मराठ्याशी झाला, राज्य बंद पडलं म्हणून मुख्यमंत्री साहेब समजा, ती वेळ तुमचं मुख्यमंत्री साहेब नाव खराब होण्याची वेळ तुम्ही येऊ देऊ नका. बीड जिल्ह्यातली सगळ्या गुंडगिरीचा, दादागिरीचा सफाया तुम्ही करा, ही तुम्हाला हात जोडून विनंती. एकही आरोपी सुटता कामा नाही आणि पाठबळ देणारा सुद्धा सुटता कामा नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.